पहिल्या बॉलला मात्र इकडे मात्र श्री गणेश गेलाय धाव फलकावरती. लॅबोने पहिल्या बॉलवरती सिंगल रन आली आहे, 1 रन आलाय. सुरुवात झाली आहे धावसंख्येत. पुढचा बॉल यावेळेस कुठेतरी बॉल आतमध्ये आणायचा प्रयत्न सुभाषचा, परंतु पंच तिकडे दंडित करतायत. वाईड बॉल. नक्कीच पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहूया किती चौकार येतील. जॉर्ज संघाकडून इकडे मात्र पहिला बॉल टॅप केला, कुठेतरी मात्र बॉलवरती स्लो गेले, त्यामुळे रनआउटचा चान्स तिकडे मात्र चुकलाय. जर का बॉलवरती नजर ठेवली असती आणि चांगला थ्रो दिला असता तर नक्कीच एक मोठा विकेट घेण्याचा संधी तिकडे मिळाली असती. 1 धाव तिकडे मिळाली आहे. यावेळेस शॉर्ट लेगला हाय तिकडे चांगला कॉम्बिनेशन, चांगलं कलेक्शन आणि तिकडे मात्र चुकी झाली आहे. कॉल दिला नाही तिकडे लॅबोने आणि इकडे मात्र मोठा धक्का बसतोय. कर्णधार आउट झाले आहेत. नवीन बॅट्समन येत आहेत. सुनील विश्वकर्मा उर्फ गांगोली. त्याचं कारण काय तर आपण मागच्या बॉलवरती पाहिलं की चांगला कॉल दिला नाही तिकडे आणि नक्कीच थोडीशी मिस कॉम्बिनेशन झालं दोन्ही फलंदाजांमध्ये, त्यामुळे मात्र तिकडे मोठा विकेट गमवावा लागला. 3 चेंडू 3 धावा झाल्यात आता दफलकावरती. हा बॉल देखील आपण पाहिला तर बॅकफुटला जाऊन पंच करत होते आणि तिकडे पाहिलं तर पुन्हा एकदा चुकी होते. टाकला आणि इकडे मात्र हिट विकेटच्या स्वरूपात सुनीलला मैदान सोडावं लागलं आणि आपण पाहिलं तर धावसंख्या झाली आहे ती 3. 4 चेंडू 3 धावा झाल्या आहेत. पुढचा बॉल आपण पाहणार आहोत सुभाष टू छकुला. यावेळेस पंच पुन्हा एकदा दंडित करतील. वाईड बॉल. कुठेतरी मात्र स्वीपची बॅट दाखवली विकासने आणि बॉल टप्पा पडून मात्र कुठेतरी बाहेर निघून गेला, त्यामुळे मात्र इकडे एक अवंतर धाव येते वाईडच्या स्वरूपात. यावेळेस अगदी वेळ घेऊन मारलेला, टाइम करून मारलेला, कट चांगला होता परंतु क्षेत्ररक्षक तिकडे तैनात होता, त्यामुळे तिकडे मात्र चौकार मिळाला नाहीये. पण खूप चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल बाउंड्री रोप जवळ. नक्कीच या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती राहुल आता स्ट्राईकवरती येतोय. नक्कीच त्याच्यावर आता जबाबदारी आहे संघाची. इकडे मात्र स्वीप करायला गेले होते. पुन्हा एकदा पंच दंडित करतील. वाईड बॉल आणि पाहिलं तर आता धावसंख्येने 6 झाली आहे. 5 चेंडू 6 धावा झाल्यात. कुठेतरी आपण पाहिलं ठाण्याला जॉर्ज 11 संघाचे विकेट गेले होते आणि हा खेळाडू क्रीजवरती उपस्थित होता आणि जसं त्याने त्या दिवशी केलं तसंच गरजेचं आहे आजच्या दिवसात देखील करण्याचा. हा बॉल बॅकफुटला जाऊन मात्र इकडे सुरेख प्रहार, चेंडू सीमा पार येतोय तो दणदणीत चौकार. पहिल्या षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 10. 2 गडी बाद 10 धावा झाल्या आहेत तनिष्का 11 जॉर्ज संघाच्या. नक्कीच पॉवर प्लेचे षटक इकडे मात्र संपलेलं आहे आणि 2 विकेट इकडे मात्र गमावलेले आहेत, परंतु मात्र कमबॅक केला या शेवटच्या चौकाराने.
विनंती असेल यंग पॅकर्स संघ आपला एक प्रतिनिधी प्लीज मंचावरती पाठवा. यंग पॅकर्स संघ एक प्रतिनिधी प्लीज मंचावरती पाठवा. नवीन गोलंदाजी मार्गवरती. इकडे मात्र पंचांचा आवाज आलाय नो बॉल आणि नो बॉल वरती अगदी डिफेन्सच्या प्रमाणात इकडे मात्र छकुल्याने बॅट केली आणि तिकडे मात्र डिफेन्स करत एक धाव तिकडे मिळवली. शॉर्ट लेगला मात्र बॉल गेला त्यामुळे मात्र एक रन तिकडे कंप्लीट होतोय. पाहिलं तर पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने ढकललाय आणि तिकडे मात्र पुन्हा एकदा एक रन मिळतोय आणि धावसंख्या पाहिली तर आता झाली आहे ती 13. गोलंदाजी मार्गवरती आहेत ऋषी. आणि इकडे पाहिलं तर विकास कांबळेच्या बॅटमधून देखील अगदी नक्कीच चौकाराचा खाता इकडे विकास उघडत आहेत. सुरेख फटका पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेत विकासने खेळलाय आणि आपल्या संघासाठी आणखीन 4 धावा मात्र इकडे जमा केल्यात नक्कीच गरजेच्या आहेत.
कुठेतरी मात्र पहिल्या 2 चेंडूवरती अवांतर धावा तिकडे मिळाल्या, परंतु आता कुठेतरी मात्र एक सिंगल रन आली आहे. पाहूया सलीमचा पुढचा बॉल. नक्कीच कुठेतरी कमबॅक करावं लागेल सलीमला. चांगल्या नियंत्रणात गोलंदाजी करावी लागेल आणि नक्कीच आपल्या वेगाचा वापर चांगल्या प्रकारे करायचा आहे. आणि लेग बाईच्या स्वरूपात इकडे मात्र एक सिंगल रन पुन्हा एकदा. हा मात्र एक स्लोवर वनचा प्रयोग यावेळेस केला आणि पुन्हा एकदा लेग बाईच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल. नक्कीच धाव लेग बाईच्या स्वरूपात येईल, बाईसच्या स्वरूपात येईल, बॅटने येईल, हे काही मान्य ठरत नाही क्रिकेटमध्ये. फक्त धाव आली पाहिजे एवढंच हवं असतं बॅट्समनला. यावेळेस पुन्हा एकदा पंच घोषित करतील वाईड बॉल. यावेळेस देखील शॉर्ट लेगला बॉल गेला, स्क्वेअर लेगकडे जात होता, परंतु खेळाडू आहेत तिकडे बॉल अडवतील आणि एक धाव पुन्हा एकदा मिळेल. 28 धावा झाल्या आहेत धावफलकावरती. पुन्हा एकदा स्लोवर वन, यावेळेस ओळखू शकले नाही त्या आणि इकडे मात्र चुकीचा कॉल. हॅलो 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 स्क्वेअर लेगच्या दिशेत तिकडे खेळाडू होते. आणखीन एक विकेट गमावत आहे तिकडे जॉर्ज 11. नवीन बॅट्समन विशाल येत आहेत मैदानाच्या आत. दोन्ही खेळाडू दिवा डोंबिवलीचे बिलॉंग करतात. पाहूया आज कशा प्रकारची बॅटिंग विशाल करतील. खूप मोठी जबाबदारी आहे. सलीमने मात्र कुठेतरी हलकासा छोटासा कमबॅक इकडे मात्र केला आहे. कुठेतरी मात्र आपल्या वेगाने गोलंदाजी करतायत, आपल्या वेगाने त्यांची नक्कीच ओळख निर्माण झाली आहे. परंतु आज मात्र वेगाने मात्र बॉलिंग करत असताना कुठेतरी मात्र अवांतर धावा खर्च करतायत. पाहूया सलीम टू विशाल. पुढचा बॉल यावेळेस खूप चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. नक्कीच तिसरं षटक संपलंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर 28. 5 गडी बाद 28 धावा झाल्या आहेत जॉर्ज 11 संघाच्या. आणि पाहिलं तर एक शेवटचं षटक, नक्कीच आपल्या सर्वांना माहीत आहे संघामध्ये सागर निवातेसारखा बॉलर आहे, तर नक्कीच एक ओव्हर त्यांची बनते. गोलंदाजी मार्गवरती आमंत्रित केलं जात आहे सागर निवातेला. नक्कीच या खेळाडूकडे पण वेग आहे. पाहूया हा आपल्या वेगाचा वापर कसा करतोय. अगदी वेगाने जर आपण गोलंदाजी करत असाल तर नक्कीच नियंत्रण आपल्याला करणं गरजेचं असतं. जसं आपण ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर उमरान मलिक हा बॉलर जेव्हा वेगाने गोलंदाजी करतो पण त्याच्याकडे तेवढं नियंत्रण नाही आहे, त्यामुळे कुठेतरी मात्र तो यशस्वीरित्या बॉलिंग करू शकत नाही. आणि जसं आपण पाहिलं तर या IPLमध्ये मयांक यादवसारखा खेळाडू, त्याच्याकडे वेगाने गोलंदाजी करण्याची शक्ती देखील आहे आणि युक्ती देखील आहे. इकडे पाहिलं तर पहिला बॉल फुलटॉस, लोअर फुलटॉस, आणि त्या लोअर फुलटॉस बॉलचा मात्र योग्यरित्या फायदा घेत मात्र किरण शिंदेने ऑफसाईडच्या दिशेने लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चौकार मारलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये खेळलेला हा शॉट, परंतु यावेळेस खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे. 1 रन मिळते. 33 धावा झाल्या आहेत. 33. कुठेतरी मैदानात ॲड देखील आली आहे. मयंकला पाठवा, मयंकला. मित्रांनो मॅचमध्ये ॲड तर येणं गरजेचंच आहे. वोडाफोनची ॲड आपण सर्वांनी पाहिली.
लगेच सागर निवाती यांच्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले आहेत. पाहूया 2 चेंडू शिल्लक आहेत आणि इकडे मात्र पुन्हा एकदा चुकी होत्या. रमजान खान जसे आले होते तसेच मात्र परत जाताना दिसत आहेत. भांडूप मात्र अगदी जवळ आहे, त्यामुळे ते मात्र रमजान खान जसे आले तसे मात्र परतले आहेत. आणखीन एक रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट जातोय आणि आता एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कुठेतरी मात्र सलीम आणि सागरने खूप चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु किरण शिंदेने देखील चांगली बॉलिंग बॅटिंग केली आहे. 2 चौकार या ओव्हरमध्ये आला आहेत. रन झालेत 37. एक शेवटचा बॉल आता सागरचा आणि नक्कीच या इनिंगचा. पाहूया कशा प्रकारे खेळतील किरण शिंदे. 37 धावा झाल्या आहेत धावफलकावरती. इकडे मात्र चांगला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि शेवटच्या बॉलवरती देखील एक सिंगल रन येत असताना आपण पाहिलं तर तनिष्का जॉर्ज 11 संघाच्या धावा झाल्या आहेत त्या 38 आणि जिंकण्यासाठी 39 धावांचे लक्ष्य आहे टीम यंग पॅकर्स माझगाव समोर. आणि नक्कीच मुंबईकर 9 चषक आणि जसं पांडुरंग सर म्हणतात की मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे, तसंच समालोचनमध्ये आमचे पांडुरंग तुम्हीच आहात सर. मी वळतोय पुन्हा एकदा पांडुरंग सरांकडे. धन्यवाद तेजस. 24 चेंडू आणि 39 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या. चला वेळ घेऊ नका, विनंती असेल बॅटर्स पाठवा. चोवीस चेंडू 39 धावा जिंकण्यासाठी हवा आहेत. यंग पॅकर्स माझगाव संघाला जिंकण्यासाठी हव्या त्या 24 चेंडूमध्ये 39 धावा. 2 फलंदाज आपल्याला मैदानामध्ये येताना दिसत आहेत. आपण पाहत आहे कैलासवासी श्री मनीष खडपे मुंबईकर 9 चषक 2024 पर्व आहे ते चौथे. या चौथ्या पर्वामध्ये आपण पाहत आहे आज आउटरचे 8 संघ, उद्या आउटरचे 8 संघ आणि आज 4 संघ कांजूरमार्ग विभाग, भांडूप विभाग आणि उद्या मात्र 4 संघ कांजूरमार्ग आणि भांडूप विभाग. अशी स्पर्धा आपण पाहतात. लाईव्ह पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना माझी विनंती असेल, आज पहिला दिवस आहे, उद्यासुद्धा ही स्पर्धा अशीच पुढे सुरू असेल, आपण पाहायला विसरू नका. SSS लाईव्ह या यूट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहू शकता. मुंबईकर 9 चषक 2024 आपण पाहत आहे.
तर जाऊया फलंदाजीसाठी आले 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. आघाडीवीर म्हणून आपण पाहतोय एकीकडे अभि तर दुसरीकडे अक्षय. गोलंदाज आहे तो ऋत्विक. 24 चेंडू 39 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. पाहूया सामना कोण जिंकणार आहे. एक चांगली लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. या लढतीमध्ये आपल्याला अनेक खेळाडू पाहायला मिळतात जे अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये ज्याने आपला नावाचा दबदबा निर्माण केलेला आहे. असे अनेक खेळाडू गोलंदाज असतील, फलंदाज असतील, क्षेत्ररक्षक असतील. या सामन्यादरम्यान आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण पहा जबरदस्त क्षेत्ररक्षण लावले. पॉवर प्लेच्या शतकामध्ये जसं क्षेत्ररक्षण असायला हवं तसं क्षेत्ररक्षण इथे सज्ज. आणि गोलंदाज ऋत्विक मात्र गोलंदाजीसाठी सज्ज. अभि स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला अक्षय. पहिला चेंडू गुड लेंथवरचा चेंडू होता. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता तो मात्र अभिचा. चेंडू मात्र जातो तो नेट धाव. 23 चेंडू आणि 39 धावा आणखी जिंकण्यासाठी हव्यात. दरम्यान सज्ज होते तो ऋत्विक. स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु तिथे शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र अपील केलं जाते नो बॉलचं. पंच आपला निर्णय नक्कीच देतील. कॅन्सल नो. आणि इथे मात्र चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. ऋत्विक चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला अभि, नॉन स्ट्राईकला अक्षय. आपण पाहताय मुंबईकर 9 चषक 2024 पर्व मात्र आहे ते 4थं. कैलास श्री मनीष खडपे. ऋत्विक पुन्हा एकदा सज्ज. चांगला चेंडू पुन्हा एकदा इनसाइड एज घेतोय परंतु चेंडू मात्र जातोय तो नीट धाव. चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळते ऋत्विकचं. प्रत्येक चेंडूगणी काहीतरी बदल करताना दिसते. अचूक टप्पा, अचूक वेग आणि लेंथ अचूक. नक्कीच यश येते ते मात्र गोलंदाजाला. आता परत चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने टाकताना दिसतोय तो मात्र ऋत्विक. अभिसाठी ऋत्विक पुन्हा एकदा सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण पहा आक्रमक असं क्षेत्ररक्षण. जणू काही एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इथे मला स्वीप केलाय. चेंडू मात्र जातोय डीप स्क्वेअर लेगला. धाव मिळते मात्र 1. धावफलकावरती धावा लागतील त्या मात्र 1. बिनबाद 1. स्ट्राईकला अभि, नॉन स्ट्राईकला अक्षय. सज्ज होते ऋत्विक. 21 चेंडू 39 धावा जिंकण्यासाठी हव्यात. ऋत्विकचा हा चेंडू खेळून काढलाय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू मात्र अडवला जातोय. एकदा मात्र रोखू शकला नाही. एका धावेने मात्र धावफलकावरती धावा लागतील तर बिनबाद 2. बिनबाद 2. यंग पॅकर्स माझगाव. ऋत्विक चांगला चेंडू आणि इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अपील केलं जातं. अपील मात्र फेटाळून लावलंय. जबरदस्त इथे मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते पण तो एक धाव मात्र रोखू शकला नाही. एका धावेने नक्कीच धावफलक पुढे सरकेल. एक धावेने धावफलक पुढे सरकताना आपल्याला दिसतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 3. बिनबाद 3. धावफलकावरती धावा लागतात. दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते. एकीकडे अभि खेळतोय, दुसरीकडे अक्षय खेळतोय. अभि 2 धावांवरती खेळतोय, अक्षय 1 धावांवरती खेळतोय. गोलंदाज येतोय तो मात्र किरण. स्ट्राईकला अक्षय. किरण क्षेत्ररक्षणमध्ये थोडंसं बदल करतात. स्ट्राईकला अक्षय. पुन्हा एकदा सज्ज होते किरण. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय किरण.
कॉर्डच्या दिशेने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न येते, मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांचं बोट आकाशाकडे आणि गडी मात्र बाद होतोय. धावचीत अभि पहिला गडी बाद होतोय धावचीच्या रूपाने 3 या धावसंख्येवरती. 4 1 बाद 4. 18 चेंडू 36 धावा जिंकण्यासाठी रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर 12 रिक्वायर्ड रन रेट आहे. 12 धावा 12 सरासरीने आपल्याला खेळावं लागेल. मुंबईकर 9 चषक आपण पाहत आहे 2024 मॅच नंबर 4 जॉर्ज वर्सेस यंग माझगाव. आता मात्र समीकरण काहीसं बदलतंय. 17 चेंडू 36 धावा. स्ट्राईकला तो कुणाल, नॉन स्ट्राईकला अक्षय. अभि मात्र धावचीत होताना परतलाय. किरणला यश आलंय धावचीच्या रूपाने. चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. स्ट्राईकला कुणाल. किरण सज्ज होते पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी करण्यासाठी. स्वीप करण्याचा प्रयत्न येथे माझा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळते, परंतु एक धाव मात्र रोखू शकला नाही. या एका धावेने नक्कीच धावफलकावरती धावा लागतील. ते मात्र 1 बाद 5 1 बाद 5 धावचीत झाला तो अभि. एकीकडे अक्षय खेळतोय दुसरीकडे कुणाल खेळतोय. 17 चेंडू 36 धावा. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर वाढत चाललंय, पुढे पुढे सरकत चाललंय. 12 आता 13.13चं रिक्वायर्ड रन रेट आहे. चला आपण पाहताय पंचांचा रिव्ह्यू पाहताय आपण. नक्कीच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. तसं पाहिलं तर आज मात्र अंडरम बॉक्स क्रिकेट असू दे वरम क्रिकेट असू दे आपण रिव्ह्यूसाठी नक्कीच एक संधी दिलेली आहे. रिव्ह्यू सक्सेस झाला तो पुन्हा एकदा रिव्ह्यू त्यांना घेता येईल, परंतु अनसक्सेस झाला तर मात्र पुन्हा तो रिव्ह्यू त्यांना घेता येणार नाही. हे काही खेळाचे नियम आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं. आता सर्वकडेच आपण कुठेही स्पर्धा असू दे आणि आपण तिथे नक्कीच हे रूल्स आपल्याला पाहायला मिळतात. जसं असं बदल घडत जातो तसा बदल आपण या अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये ओरम क्रिकेटमध्ये आपण घडवत असतो. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा हा बदल जसं जसं पुढे जात असतो तसं असं स्थानिक क्रिकेट असू दे राज्याचं क्रिकेट असू दे त्यामध्ये सुद्धा हे नियम आपण चालू करत असतो. तसे अनेक नियम्स आहेत अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये. थोडंसं व्यत्यय येतोय पंचाचा निर्णय. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. नो नाही आहे, कॅन्सल. रिव्ह्यू आपण पाहत होतो. चला पुन्हा एकदा जाऊया. एकीकडे अक्षय तर दुसरीकडे कुणाल. चार धावपलकावरती लागत आहेत. 1 बाद 4 आपण सर्वांना पाहताय. मुंबईकर 9 चषक 2024 मॅच नंबर 4 आपण पाहताय. जॉर्ज वर्सेस यंग पॅकर्स माझगाव आणि येथे किरणने चेंडू टाकला गेला. वाईट चेंडू
एक अवंतर धाव नक्कीच मिळेल. धावपलकावरती धावा लागतात त्या मात्र 5. 1 बाद 5. किरण पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी करण्यासाठी. हा ऑफ स्टंप बाहेरचा, परंतु हा मात्र पंचांकडे नक्कीच वाईड म्हणून घोषित करतील. अवंतर एक धाव मात्र मिळेल. या अवंतर एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या मात्र 6. किरण पुन्हा एकदा सज्ज होतो. अक्षय स्ट्राईकला टॅप करण्याचा प्रयत्न आहे. ते क्षेत्ररक्षक येतोय परंतु धाव मात्र रोखू शकला नाही. या एका धावेने नक्कीच धावफलकावरती वरती धावा लागतायत. इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण, एक धाव मात्र रोखू शकला नाही. कट करण्याचा प्रयत्न इथे, एक धाव मात्र नक्की मिळेल. या एका धावेने धावपलकावरती धावा लागतील त्या मात्र 15. 2 बाद 15. तिसरे षटक चालू आहे. 39 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. आतापर्यंत पाहिलं तर 32 चौकार या स्पर्धेमध्ये मारले गेलेले आहेत. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. लॅबो मात्र यशस्वी होते. जबरदस्त गोलंदाजी लॅबोची. धावपलकावरती धावा लागतील त्या मात्र 15. 3 बाद 15. डावखरा फलंदाज. इथे मात्र लॅबोची चांगली गोलंदाजी, परंतु ऑफ स्टंप बाहेर टाकण्याचा प्रयत्न पंचाकडून वाईट चेंडू म्हणून घोषित होते. 16 धावपलकावरती धावा लागतायत. हा मात्र चांगला चेंडू लॅबोचा. सुंदर गोलंदाजी. व्हेरिएशन जर पाहिलं प्रत्येक चेंडू गणिक बदल करताना दिसतोय तो मात्र लॅबो. खूप सुंदर. 7 धावा दिल्या लॅबोने. एक गडी मात्र बाद केला. धावपलकावरती धावा लागतात त्या मात्र 16. लॉस ऑफ 3 विकेट. तिसरे षटक संपते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागतील तर 39 धावा जिंकण्यासाठी हव्यात. एकीकडे अक्षय करतोय, दुसरीकडे सागर खेळतोय. आता मात्र नवीन गोलंदाज येतोय चौथं षटक टाकण्यासाठी. रमजान अंतिम चौथं षटक टाकण्यासाठी रमजान सज्ज होते. रिक्वायर रन रेट जर पाहिलं आपण तर
23 म्हणजे हा आता या सामन्यामध्ये औपचारिकताच शिल्लक मला वाटते राहते, कारण 6 चेंडूमध्ये 23 धावा करणं हे खूप अवघड लक्ष्य आहे. परंतु क्रिकेटमध्ये असं अवघड आणि सोपं काही नसतं, कारण अनिश्चिततेचा खेळ आहे. कुठल्या क्षणी काही घडेल, किती नो बॉल टाकले जातील, किती वाईड बॉल टाकले जातील, किती चौकार मिळतील, परंतु इथे मात्र एकच धाव मिळते. आता मात्र 5 चेंडू 22 धावा, 5 चेंडू 22 धावा जिंकण्यासाठी यंग बॅकर्स माझगाव संघाला, जॉर्ज संघाने 38 धावा केल्या. इथे मात्र धावचित मी म्हटल्याप्रमाणे औपचारिकता या सामन्यातील शिल्लक एकामागोमाग एक फलंदाज बाद होताना दिसत आहेत. आपण सर्वजण पाहताय मुंबईकर नाईन चषक कैलासवासी श्री मनीष खडपे यांच्या स्मरणार्थ यूट्यूबद्वारे घर बसल्या पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, आज पहिला दिवस आहे, उद्यासुद्धा ही स्पर्धा आपण पाहणार आहात. ओ इथे चांगला फटका खेळणं, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इथे मात्र नो बॉल दिला जातोय, एक चेंडू मात्र वाढला जाईल. असे जर अनेक नो बॉल वाईड बॉल पडत गेले तर लक्ष सोपं अवघड असणार नाही. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज रमजान. रिक्वायर रन रेट जर पाहिलं तर 26.40च्या प्रमाणे 5 चेंडू 22 धावा. ओ वाडा शॉट, 4 धावा मिळत आहे, तिथे चौकार येतोय, परंतु उशीर खूप होतोय. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत अजून. प्रत्येक चेंडू गणिक जरी चौकार मारला तरी देखील ओ इथे पुन्हा एकदा चौकार मिळतोय, बॅक टू बॅक की अडवला जातोय. ओ चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. एकच रन मिळतो, या एका रनने पुन्हा एकदा. आता मात्र 3 चेंडू आहेत आणि फलंदाज बाद. मनसोक्त फटका खेळण्याचा प्रयत्न केला, जणू काही ओव्हरमग क्रिकेट आपण खेळतोय आणि त्याचं प्रत्यय इथे आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे जॉर्ज, दुसरीकडे यंग पॅकर्स माझगाव. जॉर्ज मात्र जबरदस्त संघ आपल्याला पाहायला मिळते. अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये एक मोठं नाव ज्यांनी प्रस्थापित केले असं जॉर्ज 11 हा संघ मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. शॉट सिलमेडमच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न इथे मात्र बाद होतोय. संघ पराभूत होतोय तो यंग पॅकर्स माझगाव आणि विजयी संघ होतोय तो जॉर्ज 11 कल्याण. हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.